औरंगाबादमध्ये एमआयएममध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे। एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशींनी बंडाचं निशाण उभारलं असून त्याची मोठी किंमत एमआयएमला मोजावी लागणार आहे। औरंगाबादेत एमआयएमला फुटीचं ग्रहण। जावेद कुरेशींचं एमआयएमला आव्हान। औरंगाबाद एमआयएम मध्ये उभी फूट। औरंगाबाद महापालिकेत पहिल्याच फटक्यात 25 नगरसेवक जिंकून आणणाऱ्या एमआयएमलाही आता फुटीचं ग्रहण लागलंय। जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केलेल्या जावेद कुरेशी यांनी पक्षाविरोधातच बंडाचं रणशिंग फुंकलंय। त्यांनी 25 पैकी 10 नगरसेवकांना घेऊन वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। औरंगाबादमध्ये समर्थकांशी बोलताना त्यांनी एमआयएमचा चांगलाच पाण उतारा देखील केला। जिस तेजी से आपने औरंगाबाद शहर में तरक्की की थी, उस तेजी से शायद आप वापस भी चले जाएं। इंशाअल्लाह बेशक। हम आपको जो है पहले भी मुखलिस मशवरे दिए, आज भी मुखलिस मशवरे दे रहे, लेकिन हम ना डॉक्टर गफ्फार कादरी को बर्दाश्त करेंगे, ना वो जादूगर मौलाना को बर्दाश्त करेंगे, और ना ये एमएलए इम्तियाज जलील को बर्दाश्त करेंगे। आमदार इम्तियाज जलील आणि डॉक्टर गफ्फार कादरी यांचं पक्षात गेल्या काही दिवसात महत्त्व वाढल्यानं कुरेशी नाराज आहे। त्याने आमदार इम्तियाज जलील यांना खुलं आव्हान दिलंय। तो हम इम्तियाज जलील को भी चैलेंज करना चाहते हैं कि इम्तियाज जलील, तूने अभी हमारी मोहब्बतें देखी थी, अब हमारी नफरतों का भी जहर देख ले। अब हम तुझे बताएंगे शहर में कैसा घूमता है और तुझे शहर में हम कैसा घुमन देते। एमआयएम मध्ये उभी फूट पाडण्याची संपूर्ण तयारी कुरेशी यांनी केली आहे। कुरेशी यांच्या बंडानं औरंगाबाद आणि मराठवाड्यात एमआयएमला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे। या पक्षाचेच वरिष्ठ नेते एमआयएमला आता आव्हान देऊ लागलेले आहेत। त्यामुळे भविष्यात एमआयएमचा विस्तार आणि वाढ कशी असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जर्नलिस्ट महेश वाघ, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।